राज्यामध्ये ज्या अपहरणाची चर्चा होती ते परळी येथील जे तुकाराम मुंडे आहेत, ज्यांचं अपहरण झालं होतं 4 तारखेला आणि ते 7 तारखेला सापडले. संपूर्ण जो घटनाक्रम आहे त्यांच्या परळी येथील अपहरणापासून ते त्यांच्या सापडण्याच्या हिंगणघाटच्या पोलीस स्टेशनपर्यंतचा तो घटनाक्रम आपल्यासोबत तुकाराम मुंडे आहेत, जो हा घटनाक्रम सांगणार आहेत की नेमकं त्यांचं अपहरण कसं झालं, मागण्या काय होत्या, नेमकी रेकी कशी झाली आणि या संदर्भातील सविस्तर माहिती. मुंडे साहेब, जे तुमचं अपहरण झालं होतं तो पूर्ण घटनाक्रम कसा झाला तो सांगा. साहेब, मी थर्मल प्लांटला गेलेलो होतो. सकाळी 10-10:30ला गेलो होतो आणि तिकडनं मी जवळपास मध्ये थर्मल प्लांटमध्ये 1-1:15 होतो. थर्मल प्लांटमधून 1:15-1:30च्या दरम्यान निघून मी गेटच्या बाहेर आलो. गेटच्या बाहेर आलं की तिथून साधारणतः 400-500 मीटरच्या म्हणजे अर्धा किलोमीटरच्या आत म्हणजे ते खडी मशीन आहे तिथं, एक आपलं काहीतरी गजराज खडी मशीनच्या आसपास जवळपास. तिथं मला एका माणसाने हात केला. म्हणजे मी स्कूटीवर येत होतो. स्कूटीवर येत असताना एकाने हात केला. मला वाटलं त्यांना परळीला यायचे म्हणून मी गाडी माझी थांबवली. स्कूटी थांबवून मी तिथं त्यांना फुटरेस काढून त्यांना बसा म्हणलं. तर त्यांनी मला हिंदीमध्ये बोलले की साप बुला रे म्हणले आपको. एक इकडच्या बाजूच्या साईडला एक पांढरी कार होती बिना नंबरची, XL6 मारुती XL6, आणि त्यांनी ते गाडी में साप बुला रे म्हणून त्याने हात केला. मग मी कोणीतरी थर्मलचे साहेब आहेत म्हणून मी ते हे केलं, स्कूटी उभा केली आणि त्या गाडीच्या दिशेने त्या गाडीकडे गेलो असता तिथं त्याचा दरवाजा उघडा होता. मध्ये एक पांढरे कपडे घालून कोणीतरी बसलेले होते साहेब. मग मी त्या गाडीच्या दरवाजापाशी जसंही गेले की मला पाठीमागून दोघांनी ढकललं आणि मधल्या पण त्या इस्माने मला ते रुमालाने असं मध्ये खेचलं आणि लगेच मला मध्ये खेचून असं माझ्या तोंडावर याच्यावर बुक्क्या मारल्या. सगळं म्हणजे डोक्याला याला मारलं त्यांनी आणि पुन्हा थोड्या वेळाने लगेच मला रिव्हॉल्वर लावला आणि मध्ये घेऊन मारून सगळं हे केलं लगे. आणि काच चढवलेले होते त्यांनी. ते ड्रायव्हर बसला, त्यांनी म्हणे आवाज बडा. त्यांनी ते मोठा आवाज केला म्हणजे मी ओरडलो तर बाहेर जाऊ नये. तिथं थोडी आमची 2 मिनिट झटापट झाली. ते जसंही मला मध्ये ढकलताना मला लक्षात आलं की मी ते सीटाला दट्टा दिला आणि पाठीमागे ओढण्याचा प्रयत्न केला दाराला, पण त्या झटापटी त्यांनी मला मागून दोघांनी पुढं एकाने रुमालाने म्हणजे गळ्याला बांधून ओढलं आणि त्याच्यात माझी चप्पल पण तिथंच पडली, एक चप्पल गाडीत. आणि पुढं मग मला मारल्यामुळं सगळं माझं रक्तबंबाळ, मला काही कळालं नाही. रिव्हॉल्वर लावला आणि गाडी त्यांनी सरळ म्हणजे ह्याच्या थर्मल गेटच्या पुढून तशा धामोनी वगैरे अशा काही घेऊन गेले कच्च्या रोडनी. सगळं गाडी एकदम स्पीडमध्ये नेली आणि थोडंसं पुढं गेलं की नंतर मग माझं ते रक्ताने भरलेला शर्ट त्यांनी काढून दुसरा मला टी-शर्ट घालायला लावला. त्यांनी पण त्यांचे पांढरे कपडे काढले आणि दुसरे टी-शर्ट घातले मला. नंतर मग त्यांनी 2 इंजेक्शन दिले कुठले तरी आणि माझा हात केबल टायनी त्या ह्याला सीटाला बांधून टाकला आणि मला रिव्हॉल्वर लावून मला सांगितलं चुप बैठने का, गडबड नाही करणे का, आणि अगर ज़्यादा ये करेगा तो तेरे लड़के को लेके आएंगे म्हणला. आणि थोड्या वेळाने मला एक नंतर फोन माझा फोन आधीच हिसकटून घेतला होता त्यांनी. नंतर मग फोन त्यांच्याच हातात होता. माझे रक्ताने हात भरलेले होते. फिंगरप्रिंट घेतल्या त्यांनी. फिंगरप्रिंट बराबर येत नव्हत्या, तरी फिंगरप्रिंट घेऊन म्हणे एक कॉल करने का और खाली एक ही शब्द बोलने का कि मैं पार जा रहा हूँ, 4-5 दिन नहीं आने वाला और मेरा फ़ोन बंद रहेगा, इससे ज़्यादा अगर ये करेगा तो रिवॉल्वर लावलेला होता मला. आणि मग मी घाबरून गेलेलो होतो, नाही तो लडका भी पीछे आएगा म्हणला. मी घाबरून आणि मला नंतर काही कळालं नाही. माझं डोकं जड पडलं सगळं. मला म्हणजे हे होऊन गेलं, मी भांबावून मला काहीच कळत नव्हतं काय झालं काय नाही, काहीच मला म्हणजे ह्याच्यात नव्हतं मी. आणि मग नंतर मला हळूहळू ते गुंगी यायला लागली, मला काही सुधारलं नाही. नंतर पुढं गेल्यावर त्यांनी कुठंतरी बहुतेक ते नंबर प्लेट वगैरे म्हणजे हे केली, लावली. अगोदर तर बिना याची होती. नंतर आणि माझ्या डोळ्यावर काळा गॉगल घातला होता त्यांनी. त्या गॉगलमधून मला काहीच दिसत नव्हतं पुढचं, म्हणजे काही सगळा अंधार होता. पुढं कुठं चाललो काय चाललो काही माहीत नव्हतं. आणि माझ्या बाजूला एक बसलेला, एक माझ्या मानेपाशी पाठीमागून बसला पुन्हा एक, आणि तो काही गाडीत काही बोलत नव्हते, काही हे करत नव्हते. जे काय त्यांचा संवाद त्या मॅसेजवर वगैरे करत असतील, बिलकुल असं हे करत नव्हते काही.
गाडी कुठेही थांबवली नाही. सरळ मला 1-2 वेळेस मी लघवीला थांबा म्हणलं, मध्ये म्हणजे खूप उशिरा ज्या वेळेस मला थोडंसं हे झालं, पोटात खूप हे व्हायला म्हणून मला लघवीला थांबा म्हणलं, पण त्यांनी काही हे करेना, लोकेशन आ रहा है रुक, लोकेशन आ रहा है रुक असं म्हणून. आणि एक वेळेस थांबवलं तर ते सगळं हाताला धरून अंधारात खाली हे करून, म्हणजे मग मला काही म्हणजे समजलं नाही. आणि रात्री खूप उशिरा त्यांनी अंदाजे 9-10 वाजले असतील किंवा किती वाजले असतील मला काही माहीत नाही, कुठंतरी एका ह्याच्यामध्ये नेलं, हॉटेल का काय रूम होती कुठंतरी दुसऱ्या मजल्यावर, त्यांनी पायऱ्यातून शिड्यातून चलत चलत मला धरून नेलं. मला काही कळत नव्हतं. रूममध्ये मला टाकलं, बाहेरून लॉक लावला. मी ते रात्रभर ते गॉगल तसंच मी झोपलो, घाबरून गेलेलो, मला काही माहीत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 10-11 वाजता पुन्हा त्यांनी 2 मिनिट दार उघडलं, मध्ये आले आणि परत हे करून वापस गेले आणि लॉक लावलेला. मी नंतर 3-4 वाजता ते कॉटवरचा गॉगल म्हणजे काढून बघितला, तर त्या गॉगलला आतून काळ्या पट्ट्या लावलेल्या होत्या, वरतून हे होतं. आणि मला ते 1 मिनिटासाठी पाणी बॉटल वगैरे मध्ये द्यायचे, काहीतरी नाश्त्याला आणून द्यायचे आणि बाहेरून कुलूप लावून जायचे. 2 दिवस एका रूममध्ये ठेवलं. 2 दिवसानंतर परत रात्री खूप अंधार झाल्यानंतर परत आले एक जणांनी मध्ये येऊन परत गॉगल घालायला सांगितलं आणि हाताला धरून मला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं कुठंतरी, आणि तिथं 2 दिवस ठेवलं पुन्हा. आणि खाली तिथं त्या म्हणजे काही नव्हतं, एक छोटे कूलर आणि ती खिडकी होती, त्या खिडकीतून मागचा परिसर दिसत होता. त्या परिसरात म्हणजे काही हे दिसत होतं, बाकी मला काही कळालं नाही की कुठे आपण कुठे आहेत काय किंवा काहीही हे नाही. आणि मला 6 तारखेला संध्याकाळी त्यांनी रात्री उशिरा 10-11च्या दरम्यान परत मध्ये येऊन सांगितलं की अब कल तेरे को शिफ्ट करेगा, कल दोपहर तक मैं तुम्हारे साथ है, बाद में दूसरा पार्टी आएगा उसको हैंड वर्क करेगा, कल तेरे को शिफ्ट करेगा असं म्हणून त्यांनी रात्री हे केलं. आणि मला त्यांनी 5 करोडची हे केली होती. पहिल्या दिवशी ज्या दिवशी इथून नेल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी मला त्यांनी धमकावलं. माझे परत जबरदस्ती फिंगरप्रिंट ते काय ते मोबाईलचा कोड घेतला आणि कोड घेऊन मला ते 5 करोड दे, ऐसा ऐसा 5 करोड देना पड़ेगा आपको, ये करना पड़ेगा, छोड़ेगा नहीं, नहीं तो तेरे घर वालों को सबको 1-1 ला के ये करेगा. मैं मतलब साहब मैं गरीब मानुस है, मेरे को मार दो. मैं तो वो बोले वो तो होने वाला है, अभी तेरा लड़का आएगा, बाद में तेरा भतीजा आएगा, तू कहाँ पे रहता है, क्या रहता है, तू बिल्डिंग में रहता है, फिर तेरे सामने स्कूल है या कॉलेज है, फिर मंदिर है, तेरे वहाँ से आधा किलोमीटर पे तेरा भतीजा रहता है, भतीजे के घर के सामने मंदिर है, उसके घर के सामने एक सफ़ेद कार रहती और उसके छोटे छोटे बच्चे हैं, तेरी माताजी. मैं बोला मेरी 85 ईयर की माताजी है, मेरी बीबी 2 साल से अभी तक सदमे में है, मेरा बच्चा गुजर गए वाला है, अभी अभी ये हो रहा है, तुम ऐसा मत करो, इंसानियत के नाते थोड़ा तो भी ये करो. तो वो बोले वो हमको वैसा कुछ भी मत बताओ, तुम इंसानियत बेंसानियत हमको हमारा समझता, तुम पैसा देता है या नहीं देता है. मैं बोला मैं तो पैसा नहीं दे सकता साहब, मैं गरीब आदमी, मेरे को मार दो, मेरे पूरे परिवार को मार दो, मेरा बच्चा बेबी सबको ला के मार दो. वो बोले सबको लाएंगे, एक एक को सबको लाएंगे. बोले तेरे भतीजे को, तेरी भतीजे के लड़की, तेरे भतीजे के फ्रेंड की लड़की सब हमारे पास ही है. बोले तेरी माताजी कौन सा ये पहनती, महाराष्ट्रियन ये पहनती. बोले लोग वो तो अभी तेरे पास नहीं है, माताजी भतीजे के पास है. मैं बोला पिछले महीने मैं हॉस्पिटल गया इसलिए उधर छोड़ा था, मेरे पास ही माताजी थी. उन्होंने बहुत ये किया. और उस दिन बोले दोपहर में, कल दोपहर में लेके जाएंगे, और दूसरे दिन दोपहर में उन्होंने मेरे को बाहर निकाला, फिर आया अंदर, फिर मेरे को गॉगल पहनाया और हाथ को पकड़ के फिर नीचे लेके आए. वो मेरे को कुछ भी नहीं दिखता था, सब अंधेरा, आंखों में सब कुछ भी मेरे को पता नहीं चलता था कि मैं कहाँ हूँ क्या हूँ. और गाड़ी में मेरे को आते टाइम पीछे बिठाया और वो 2 जने आगे सीट पे, बीच में की सीट पे बैठे, और मेरे को थोड़ा भी गॉगल ये नहीं करने देते थे. और वहाँ से जहाँ से मुझे गाड़ी में बिठा के ये करे, वहाँ से कम 2-3 घंटा गाड़ी चली. उसके बाद उन्होंने बीच में 2-3 बार रुके थे कहीं तो भी, और बाद में एक जगह रुक गई गाड़ी, दरवाजे खोले उन्होंने और मेरा भी उधर का उन्होंने दरवाज़ा खोल के हाथ को पकड़ के आ जाओ बोले, नीचे आ जाओ बोले. 2 जनों ने पकड़ा, चलो बोले, तो मेरा पैर फिसल गया. फिर बोले दम से
धमकी देके, फिर और चलो बोले आगे, फिर पैर फिसल गया बोले दम से, और थोड़ा आगे आगे चलो बोल के लेके गए। और वहाँ पे फिर बाद में उन्होंने मेरे जेब का रुमाल निकाला और वो चश्मा निकाल के मेरे आंखों पे रुमाल से मेरे को बांध दिया, वो आंखों पे। और बाद में बोले अभी 10 मिनट में दूसरा पार्टी आएगा, वो पिकअप करेगा, यहाँ से हिलना नहीं। मैं पूरा घबराए वाला था। मैं वहाँ पे 5 मिनट कुछ भी वैसा ही रहा। बाद में 5 मिनट बाद मैंने वो थोड़ा आंखों का ये रुमाल नीचे किया तो वहाँ कोई भी नहीं था, और मैं वो खड्डे में था नीचे, सब सुनसान ये था वहाँ पे। और बाद में रस्ता दिखा मुझे, वो रस्ते तरफ भाग गया। और पुन्हा त्याच्यानंतर मग एक मोटरसायकलवाले रोड नाही यायला दिसले, मी त्यांच्या पुढे आडवा झालो, म्हणलं वाचवा वाचवा। त्या माणसाने मला गाडी थांबवली मोटरसायकल, पण ते म्हणे तू कोण आहेत तुम्ही? मी म्हणलं मला 4 दिवस झाले किडनॅप केले साहेब, मला पोलीस स्टेशनला न्या कुठल्या तरी, मला आधी अर्जंट पोलीस स्टेशनला नेऊन सोडा साहेब म्हणलं। मग त्यांनी म्हणे तुम्ही कसं काय उगीच सांगायलेत काय? मी म्हणलं नाही हो साहेब, तुम्ही पोलीस स्टेशनला घ्या। मग त्या माणसाने आधी माझा व्हिडिओ केला, त्यांनी मला म्हणे तुमचं नाव सांगा, कुठले आहेत, काय तुम्हाला कुठून पळविलं, कुठं पळविलं? म्हणलं मला काही माहीत नाही साहेब, मला पळविलं 4 दिवस झालं। मग माझं नाव हे विचारून घेऊन ते म्हणे त्यांनी व्हिडिओ केला, आणि त्यांनी व्हिडिओमध्ये म्हणले की हे मला इथं भेटले तर असं असं मला म्हणाले की किडनॅप केले आणि मी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन चाललोय, असं त्यांनी ते रेकॉर्ड केलं आधी। आणि त्याच्यानंतर मला परत एकदा म्हणले खरंच सांगायला का? मी म्हणलं साहेब खरं आहे, तुम्ही आधी पोलीस स्टेशनला मला न्या। मग त्यांनी म्हणले ठीक आहे, घाबरू नका। मग मी म्हणलं साहेब एक फोन लावा, म्हणलं माझा तर फोन त्यांच्याकडं सुरुवातीपासनं। मग मला एक नंबर 2-3 नंबर पाठवते, त्याच्यात मी पुतण्याचा नंबर सांगितला, त्यांनी फोन लावला। पुतण्याला त्यांनी पहिले विचारलं की कोण बोलताय, कुठून बोलताय, तुमचं नाव काय, तुमचं कुणी हे झालंय का, इथं एक जण मला भेटलेत, हे असं असं म्हणालेत की गायब झालेत, किडनॅप केले। मग पुतण्याने तिकून सांगितलं हो साहेब खरं आहे। मग मला म्हणे तुम्ही घाबरू नका, बसा गाडीवर। आणि त्यांनी मला मदत केली खूप, ते देव माणूस होऊन आले आणि त्यांनी मला तिथून ते पोलीस स्टेशनला घेऊन गेले। 10-12 किलोमीटर अंदाजा हे असेल, त्यांनी पोलीस स्टेशनला नेलं। त्यांनी तिथं 2 तास थांबून मला भरपूर मदत केली त्यांनी आणि तिथं केंद्रीय पोलीस त्यांनी पण मला हे करून पाणी बिणी दिलं, हे केलं। आणि खूप खूप त्यांनी म्हणजे त्या माणसांचे एवढे उपकार झाले मला, ज्यांनी मला वाचवलं। आणि त्याच्यानंतर मी थोडं 1-2 तासाने रिलॅक्स झालो। पुन्हा सगळे तिथं बाकीचे आले, घरचे आले, पूर्ण पोलीसची टीम आली। त्यानंतर रिलॅक्स झालो। मला काही कळत नव्हतं, किती रडलं तरी मला हे होत नव्हतं, एवढा घाबरलेलो होतो मी। आणि नंतर त्यांनी म्हणजे सोडून दिलं का ते येणार होते 10 मिनिटात पार्टी, ती काय हे झालं मला काही माहीत नाही। मला खूप हे झालं साहेब, एवढा घाबरलो होतो मी। ज्या ठिकाणी तुम्हाला पोलीस स्टेशन नेलं ते पोलीस स्टेशन कोणतं होतं? पोलीस स्टेशन साहेब ते काहीतरी हिंगणघाट पोलीस स्टेशन होतं। तिथं त्या ज्या माणसाने मला मोटरसायकलवर सोडलं, त्या माणसांना ते पोलीसवाल्यांनी विचारलं तुम्हाला कुठं सापडले, काय झालं? मग त्यांनी सांगितलं किंवा हे धोत्रा परिसरात होते, धोत्रा कुठला तरी गाव वगैरे काहीतरी, तिथं ते धोत्रा परिसरात होते ते। आणि मला अण्णा ह्याच्यावर सोडलं होतं, मागं पुढं काही दिसत नव्हतं। तुम्हाला ते पोलीस स्टेशनला घेऊन गेले, साधारणतः ते अंतर किती होतं? साधारणतः ते कमीत कमी 8-10 किलोमीटरच्या पुढे असेल एक असा अंदाज। मला तर काय मी ह्याच्या मनस्थितीत नव्हतो, पण एक 8-10 किलोमीटर तरी असावं हिंगणघाट म्हणून। मी त्यांना एकच विनंती करत होतो साहेब, मला लवकर पोलीस स्टेशनला घेऊन चला। कुठं पोलीस स्टेशनला नेल्यावर तुम्ही माझी सगळी चौकशी करा म्हणलं, माझे फिंगरप्रिंट घ्या, माझं आधार काढा। यांनी माझं सगळं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सगळे ओरिजिनल कागद, पुन्हा माझे 4-5 चेक होते खिशामध्ये, साईन केलेले 1-2 चेक होते, माझे ATM 4-5 होते, सगळे कागद काढून घेतले खिशात। ते 50,000 रुपये होते माझ्या जवळपास, म्हणजे 45,000-46,000, 50,000 4-5 हजार काढलेले होते। माझी गाडी लातूरला सर्व्हिसिंगला ह्याच्यासाठी गेली होती, आणि तिकडं मला जायचं म्हणून मी प्लॅन्टहून निघालो होतो फास्ट। आणि मला इथं लोकलवाल्याचा कुणाचा तरी हे आहे सर, त्यांना एवढी डिटेल माहिती त्यांनी, म्हणजे माझ्या पूर्ण कुटुंबाची पूर्ण माहिती, माझ्या मुलाची, माझा मुलगा पुण्याला शिकायला, त्याची आता लास्ट ईयरची एग्ज़ाम चालू आहे, आणि त्यांनी म्हणे तेरा बच्चा लड़का कहाँ रहता है, उसके दोस्त कौन है, वो कब निकलता है, कहाँ जाता है, वो सब पता है, तेरे भतीजे के छोटे छोटे बच्चे सब, हम एक को क्या करेंगे तेरे को पता नहीं, हमको 5 करोड़ चाहिए। मैं बोला साहब मैं कुछ नहीं दे सकता, तुम मुझे मार दो, मैं 5 करोड़ नहीं दे सकता, मैं गरीब आदमी हूँ।
तुमची आता मागणी काय असणार आहे प्रशासनाकडे? माझी एकच विनंती साहेब की ते गुन्हेगार पकडले पाहिजे आणि ज्यांनी कोणी त्यांना मदत केली ते पकडले गेले पाहिजे. कारण की एक ना एक रेख त्यांना कशी कळती. आणि त्यांनी तिथं मला 6 तारखेला ज्यावेळेस रात्री म्हणले की तेरे भतीजे ने कंप्लेन कर दी बोले, तेरे भतीजे का वहाँ नंबर आहे बोले. मग इथं कंप्लेन केलेली त्यांना तिथं लगेच कशी कळाली. म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक ना एक हे त्यांना तिथं कळत होती. म्हणजे याचा अर्थ परळीतून कोणी त्यांना तर मदत करत होतं. तर ते पण पुढं आलं पाहिजे. त्यांना म्हणजे पोलिसांनी पकडलं पाहिजे. ते तर आरोपी पकडलेच पाहिजेत, पण इथून कोण सूत्रधार आहे तो पण पकडला गेला पाहिजे, त्यांना मदत करणारा. ज्यांनी म्हणजे आमची सगळी रेकी करून एक ना एक गोष्ट त्यांच्यापर्यंत कळवली, ते सगळे ह्याच्यामध्ये आले पाहिजे. पोलिसांनी सहकार्य भरपूर केलंय, पण यांना मध्ये घातलं पाहिजे, यांना पकडलं पाहिजे. जे परळीतून असतील त्यांना आणि त्यांना दोघांना पकडलं पाहिजे साहेब. आणि साहेब ज्या देव माणसांनी मला वाचवलं आणि सगळ्या पोलिसांनी जेवढं सहकार्य केलं, पोलिसांच्या ह्याच्यामुळं कदाचित त्यांनी मला सोडलं बी असावं ते माहीत नाही. आणि पोलिसांची टीम इतकी तत्पर होती की ताबडतोब त्यांनी तिथं ह्याच्यावर आले. पोलीस पण त्यांच्या पाळतीवरच होते अगोदरपासनं. आणि तिथं लगेचच मला पोलीस स्टेशनला अर्ध्या तासात सगळे पूर्ण स्टाफ आला, पोलीस पूर्ण आले, आमचे बाकीचे 20-1 लोक सगळे आले. सगळ्यांनी पुन्हा त्याच्यानंतर मी रिलॅक्स झालो. मी एवढा घाबरून गेलेलो होतो आणि मला एवढं मारल्यामुळं म्हणजे ते सगळं मला काही कळत नव्हतं. नाकाला याला सगळं तोंडाला मला हे झाल्यामुळं म्हणजे डोकं माझं सगळं हे होऊन गेलं होतं आणि मी खूप घाबरलेलो होतो सगळ्या ह्याच्यात. हे सगळा स्टाफ आल्यानंतर मी रिलॅक्स झालो, पोलीसवाले आल्यानंतर. आणि तिथल्या पोलिसांनी पण हिंगणघाटच्या खूप मदत केली. तिथं ते मुंडे साहेब होते, बाकीचा स्टाफ होता, तिथले ते PI साहेब, सगळ्यांनी खूप तिथं पण सहकार्य केलं खूप. आणि सगळ्यांचे मी आभार मानतो, सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांच्या याच्यामुळे मी वाचलो साहेब, त्याच्यामुळे मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो साहेब.